पर्वतावर नदीच्या या घाटावर पहाटेला जात्यावर ऐरणीच्या भाज्यावर आजवर लपलेला सूर सापडे राम रगड्यात जगण्याच्या सगड्यात शिवारात डोंगरात घरीदारी हाफिजात कुठेतरी दडलेला हिरा सापडे सागराने धैर्य दिले आणि शिवबाने शौर्य दिले कुठं बघ तुला आता मागे नाही हटायचे अवघड शिखराला आता आहे गाठायचे जाऊ चल आता नव्या क्षितिजाकडे नमस्कार. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढेच्या आटके पार झेंडा या नवीन पर्वात मी जितेंद्र जोशी सर्व रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करत सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्र विविध परंपरांनी विविधतेने नटलेला आपला महाराष्ट्र. पण दुर्दैवानं मराठी माणसाबद्दल असं बोललं जातं की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो. असो, पण जेव्हा जेव्हा मराठी माणूस पाय रोवून उभा राहतो तेव्हा तेव्हा मराठी माणसानं इतिहास घडवलेला आहे. मराठी माणसानं प्रत्येक क्षेत्रात आटके पार झेंडा रोवला. मग ते अध्यात्म असो व साहित्य, राजकारण असो व समाजकारण, क्रीडा असो व कला, जगभरात मराठी माणसानं आपलं पाऊल पुढे टाकत आपला ठसा उमटवला. आणि म्हणूनच आम्ही सुद्धा एक पाऊल पुढे टाकलं आणि आता या कार्यक्रमाचा विस्तार केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता आम्ही भारतभर केलेला आहे. आणि म्हणूनच आता इथून पुढे या मंचावर महाराष्ट्राबाहेर राहणारे आपले मराठी बांधव, आपले मराठी कलाकार त्यांची स्वतःची कला सादर करणार आहेत इथल्या महाराष्ट्रातल्या कलाकारांसोबत. पण 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 त्यांचं परीक्षण करणारे कोण आहेत? असे कोण आहेत अवलिया परीक्षक? तर एकाकडे आहे महाराष्ट्राचा राकट बाणा आणि दुसरीकडे आहे महाराष्ट्रातलं मूर्तिमंत मराठी लावण्य. नावाची कन्या राजाची तुगराणी ग आले कुंकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी आले कुंकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी आले
ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी साजने 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 मकरंद सर, तुम्ही मागच्या पर्वात होतात, तुम्ही सर्वांना पाहिलं, या पर्वाकडून तुमची अपेक्षा काय? गेल्या वेळी मी कलेचा खजिना घेऊन गर्भश्रीमंत झालो होतो. तसं मला असं वाटतंय की मी पुन्हा घरी परतलोय आणि आपल्या घरचा जो खजिना आहे तो मी बघणार आहे. ते हिरे पाचू जे काय असतील ते सगळे. आणि माझ्या बाजूला आय ग, खरंच ती मडलेली आहे नाही का, फारच सुंदर आहे. आणि तू माझ्या बरोबर आहेस. आणि मला असं वाटतंय की हा जो सेट आहे हाही अद्भुत नाहीये का? अद्भुतच आहे. आता मकरंद सर आपल्यासोबत आहेतच, ते असणार आहेतच. उर्मिला, नेमक्या भावना काय आहेत आत्ता या क्षणाला? भावना बऱ्याच आहेत, पण थोडक्यात सुरुवातीलाच सांगायचं झालं तर मला नेहमी असं वाटतं की कुठलाही प्रदेश, कुठलाही प्रांत, त्याच्या जर आपल्याला इतिहास, त्याची संस्कृती, त्याचं स्वत्व हे जर जाणून घ्यायचं असेल तर मोरलेस मला असं वाटतं की त्याचं साहित्य आणि त्याच्या कला काय आहेत हे नेहमी आपण बघतो. त्यामुळे इकडच्या सगळ्या आलेल्या कला मी गेल्या सीझनमध्ये ह्या इतक्या प्रचंड मोठ्या मंचावर पाहिल्या आणि मला अतिशय आनंद झाला की एवढा मोठा मंच झी मराठीने, नितीन देसाई प्रोडक्शनने महाराष्ट्राच्या लोकांना दिला. मला अशा लोकांना इथे सलाम करावा असं वाटतं की जे आपल्या छोट्या छोट्या खेडेगावातनं राहून सुद्धा त्यांच्या कला जोपासतात. आणि अशा सगळ्या सुंदर आणि अप्रतिम कलागुणांमधनं आम्हाला एक हिरा किंवा कदाचित एखादी हिरकणी शोधून काढायची आहे. वा वा. आणि शेवटी मराठी पाऊल पुढे आणि पुढे आणि पुढेच नेणार. परीक्षक सज्ज झालेले आहेत आणि केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे. आटके पार झेंडाच नवीन पर्व सुरू होत आहे. असं म्हणतात की पूर्वी इंग्रजांच्या किंवा त्याही पूर्वी मोगलांच्या राजवटीत तलवारबाजी शिकण्यावर बंदी घालण्यात आली होती आणि म्हणून मग लेझिमचा वापर सुरू करण्यात आला. आणि त्याचंच प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी येत आहेत कोल्हापूरचे विलासराव घोरपडे आणि त्यांचे सहकारी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया.
तुमचा जो हा संघ आहे कोल्हापूरचे सगळे? कोल्हापूरपासून कागल तालुका एक माद्याळ म्हणून खेडेगाव आहे. हा, आणि पायाला काय कशावर उभे आहेत ते? हा, मरगली बांधल्यात, मरगली लाकडाच्या मरगली केलेल्या आहेत आणि त्याच्यावर ते त्याच्यावर ते नाचतात. पण आधी मला सांगा, आज आता इकडे येऊन कसं वाटतंय? आजपर्यंत मिरवणुकीत तुम्ही केलंय सगळं हे, आज इथे एवढ्या मोठ्या मंचावर सगळं महाराष्ट्र बघतोय तुम्हाला, महाराष्ट्राच्या बाहेर पण बघतायत लोक, आज कसं वाटतंय? आज अगदी प्रथमच असल्या या मंचावर आम्ही पोचलोय. लहान असल्यापासून आतापर्यंत खेळत आलो, अगदी खेडेगावात याच्यात असं, पण आजच पहिल्यांदा आम्ही या मंचावर आलो आणि ते आम्हाला संधी तुम्ही उपलब्ध करून दिला, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. नाही, धन्यवादाकरता नाही विचारत आहे, पण खरोखरच मला तुम्हाला संख्या लोकांचं, कारण तुम्ही नाहीतर काय करता, तुम्ही शेतकरी आहात, आम्ही काय करता? संपूर्ण सगळे शेतकरी आहोत. मग तुम्ही सर्व शेतकरी आहात, मग हे सगळं करायला वेळ कधी मिळतो? हा, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी आपलं हे करायचं. अच्छा. म्हणून. आणि या तुमच्या एका ग्रुपमध्ये तुम्ही सगळ्यांनी तर छानच उत्कृष्टच केलं, एक अगदी रंगीतदार, अगदी नादमय असं छान एक मस्तपैकी एक कलाकृती. पण मला सगळ्यात जास्त लक्ष जात होतं, मला वाटतं हे तिघे जण जे वाजवत होते त्यांनी अप्रतिम कामगिरी केली. आणि सगळ्यात जास्त माझं लक्ष जात होतं मकरंद, हे जे आहेत जे ड्रम वाजवत आहेत, ह्यांना बघून तुम्हाला कोणाची आठवण आली असेल का? मला असं वाटतं की एक चित्रपट बनला होता सरगम नावाचा, त्याच्यामध्ये डफलीवाले वाजवत जो ऋषी कपूर तिथून गेलाय तो मला वाटतं इथे आलेला असावा. कारण का ते जेव्हा वाजवत होते, जेव्हा ते वाजवत होते तो ड्रम, तेव्हा त्यांना पूर्ण दुनियेमध्ये कोणाचंही काही भानच नव्हतं, काय चाललंय काय नाही, ते एवढे अगदी त्याच्यामध्ये मग्न होऊन वाजवत होते की त्यांनाच आधी बघायला खूप मजा येत होती. अप्रतिम, फारच छान मजा आली तुम्हा तिघांच्या वाजवण्याने सुद्धा, आणि हा सगळा तुमची ही कलाकृती सुद्धा बघायला फार मजा आली. लेझिम तर आवडलं. एक असा प्रश्न आहे की तलवारबाजीला ऑप्शन आहे का? हा म्हणजे कसा की तलवारबाजी केली पण त्याचा व्यायाम म्हणून हा आहे का हा खेळ की ज्याच्यामुळे दांडपट्ट्यासारखं म्हणा, असं काही त्याच्यातल्या ज्या आहेत हे असे प्रकार आहेत का, असं तुम्हाला वाटतं का? लिजिम आणि दांडपट्ट्याला संलग्नच हा लिजिम खेळ आहे. हा, दांडपट्टा आणि लिजिम ही अगदी मिळून मिसळून खेळ असतो. हा भाऊ आहे, हा खेळ आहे. या तुमच्या आजच्या परफॉर्मन्समध्ये त्या घोड्यांनी जेव्हा हात मिळवणी केली तेव्हा माझ्यासाठी एक वेगळीच गंमत सुरू झाली. फार चांगलं वाटलं त्या दोघांचं. आणि एक नवीन म्हणजे मी लेझिम प्रकार गेल्याही वेळी पाहिले, पण असे घोडे आले नव्हते, घोडे यावेळीच पाहिले. त्यामुळे आमच्यासाठी मराठी पाऊल पडते पुढेचं पाऊल थोडं पुढं गेलं. थँक्यू सर. तर आता पदकं आपण पाहूया, किती पदकं मिळतात. आधी उर्मिला, किती पदकं? आजच्या या रंगीतदार लेझिमाला माझ्यातर्फे 7 पदकं आहेत. 10 पैकी 7 पदकं मिळालेली आहेत. मकरंद सर? माझ्यातर्फे 7 आणि 1 8 पदकं दिलेली आहेत मकरंद सरांनी. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. असा गेलो असा परत आलो. तुम्ही पाहत राहा केसरी सोबत. मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. तू कर्नाटकी उस्ताद आहेस. बॉयज ब्रेक नंतर स्वागत करतो मी तुमचं एक वेळा. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. दिलने क्या ना सहा बेवफा तेरे प्यार में. वा सर, शीतावरून जशी भाताची परीक्षा करता तसं तुम्ही सुरावरून गायकाची परीक्षा करू शकता. तर मला किती पदकं तुम्ही द्याल?
मी म्हणेन तू आपली ही नाटकं बंद कर आणि प्रोग्राम सुरू कर. वा वा वा, टाळ्या एकदा मकरंद सरांसाठी. वा. तर खरं तर मंडळी, नाटकी गाणं खूप सोपं आहे, कर्नाटकी गाणं खूप अवघड आहे. आणि त्यासाठी मी इथे बोलवतो आहे एका छोट्याशा चिमुरडीला. बेळगावहून येते आदिती खंडेगळ. जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. कृष्णा 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 आदिती, कृष्णाला शाळवणी, पण कृष्ण कन्नडीत काय किंवा मराठीत काय, तो कृष्णच आहे. हां, आणि त्याच्यापर्यंत तू पोचलीस आहे. आणि मला तर असं अजून जरा गात असतीस तर माझ्या डोळ्यातनं पाणी आलं असतं. मराठी कळतं? हो कळतं ना, मम्मी मराठीची ना. म्हणजे मातृभाषा मराठीच आहे. मातृभाषा मराठीच आहे. मराठीच आहे. मम्मीला कर्नाटकात दिलं ना, मग तेव्हा दोन्ही येतं, कन्नड पण येतं, मराठी पण येतं. जर मला असं सांगण्यात आलं की तुझ्या आयुष्यात घडलेली अगदी आत्ताची सगळ्यात चांगली घटना कोणती, तर मी म्हणेन मराठी पाऊल पडते पुढे सीझन 2 आदितीला ऐकलं. मकरंदची मी एकदम सहमत आहे. जी लोक इतकी सुंदर गातात ती खरोखरच देवाच्या अतिशय जवळ असली पाहिजेत. आणि त्यातून तू इतकी छोटीशी आहेस की तुला तर कदाचित पूर्ण कल्पनाही नसेल की आपण कसे गातोय, आपण काय समोरच्यावर त्याचा प्रभाव पडतोय. आणि म्हणून ते गाणं संपल्यावरती समोरच्याची रिॲक्शन न बघताच तू पटकन थँक्यू म्हणून समोरच्याला आऊच असं करून टाकतेस, जे तितकंच निरागस आणि लोभसवाणं आहे. आणि जी तुझ्या स्वरांमध्ये आर्तता होती त्याच्याकरता कुठल्याच कर्नाटकी काय किंवा कुठल्याच गायकी शिकायची किंवा समजायची गरजच नव्हती. खरं तर ती खरोखरच आमच्यापर्यंत काय प्रत्यक्ष थेट कृष्णापर्यंत पण पोहोचली असेल. आता मराठीमध्ये आई असल्यामुळे तू आम्हाला एक आता मराठी गाणं पण ऐकून का नाही दाखवत? ठीक आहे, लावणी गाईल. लावणी? बर, होऊन जाऊ द्या. रेशमाच्या रेघ्यानी लाल काळ धाग्यानी कर्नाटकी गाजी तामे काढीला हात नगाला माझ्या साडीला. रेशमाच्या रेघ्यानी लाल काळ धाग्यानी कर्नाटकी कशी तामे काढीला हात नगाला माझ्या साडीला. हात नगाला माझ्या, हात नगाला माझ्या, हात नगाला माझ्या साडीला. अरे बापरे, म्हणजे एकदम भक्ती रसापासून शृंगार रसाकडे एकदम सिक्सर. सुपर. मला माझी खात्री पटली आहे की तू कर्नाटकी उस्ताद आहेस. आणि मला असं वाटतं हा असा कर्नाटकी उस्ताद या मराठी
पाऊल पडते पुढे मध्ये अटके पार झेंडा गाडूनच जाईल. आता पाहूया तुला किती पदकं मिळत आहेत. आधी आपण मकरंद सरांना विचारूयात. मकरंद सर 10 पैकी किती पदकं? अरे 10 पैकी 10च की. 10 पैकी 10. आणि आज मी 10 पैकी 10 पदकं द्यायला खूप मला मोह होतोय, पण मी आज 10 पैकी 9 देणार आहे. ह्याचं कारण हे आहे की मला असं वाटतं की नेहमी आयुष्यामध्ये माणसाने, त्याही काळामध्ये मी होते जेव्हा मी मासूम करत होते आणि ह्याही काळामध्ये मी, आणि मला असं वाटतं नेहमी एक जागा इम्प्रूव्हमेंटला आणि आपल्याला जास्तीत जास्त चांगलं कसं काही करता येईल त्याच्याकरता ठेवावी, जी मी तेव्हाही ठेवली आणि मी आताही ठेवण्याचा खरोखरच नम्र प्रयत्न करते. फक्त आणि फक्त त्याच्याकरता माझ्या कर्नाटकी उस्तादाला 9 पदकं. वा, 9 पदकं. रसिको, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. असा गेलो असा परत आलो. तुम्ही पाहत राहा केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. बॉयज. मांडला भवानी गोंधळाला ये. बहुत सरस છે. खरं सांगायचं तर तू जे काय केलंस त्याच्याकरता माझ्याकडे शब्दच नाही. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात एक सकारात्मक ऊर्जा पुन्हा एकदा तयार झालेली आहे आणि तीच ऊर्जा वाढवण्यासाठी, त्यात भर घालण्यासाठी इथे येतो आहे एक ग्रुप. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. येतोय नागपूरचा बी बॉयज ग्रुप. तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार आना, याद करेगी दुनिया. हेलीकॉप्टर शॉट. आज पन्ने चक लैंड दे, आज पन्ने चक लैंड दे, आज पन्ने चक लैंड दे. तेरी गुर्राहट सिंह की दहाड़ है, दहाड़ है. सब जर्रा जर्रा तू पहाड़ है, पहाड़ है. लहरों को जकड़ लैंड दे, तूफान को अकड़ लैंड. बॉयज. एक परदेसी मेरा दिल ले गया, एक परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मीठा मीठा गम दे गया. हाँ जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहुन्नो को जागर. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहुन्नो को जागर. रामदूत अतुलित बल धामा, अंजन पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवास सुमति के संगी, कंचन बरन
काय रे, तुम्ही कुठनं आलात? नागपूरवरून. अरे नागपूर, बरोबर आहे रे. मला असं वाटतं की हे लोक दुसऱ्या विश्वातनं आलेले आहेत. हे आपला मराठी माणूस आहे तो कुठेतरी भलतीकडेच गेलाय, तिथनं आलेला आहे हा. खरंच तू स्वतः. थँक्यू सर. म्हणजे अशी ही तुम्ही सगळी मुलं, अरे तुम्ही तुमच्या या एनर्जीने एखादं युद्ध जिंकू शकाल. काय केलीच नाही मारामारी, नुसती येऊन धाड धूड धाड धूड धाड धूड. ज्या तुम्ही मशीन गन चालवलेल्या आहेत, ठक 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 ठक, अप्रतिम, इनोव्हेटिव्ह. बाकीचा धांगडधिंगा आपण म्हणू शकतो त्याला. थोडीशी मी पहिल्यांदा मकरांची सहमत नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की तो धागडधिंगाणा होता, तो धागडधिंगाणा नसून तो डान्स फॉर्म असा असल्यामुळे तो तसा येतो. पण त्यातही तुम्ही अनेक छोट्या छोट्या गोष्टी सादर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे माझी फेवरेट म्हणजे तो जो हनुमान आकाशातनं जात होता, तो मला फार आवडला. सुपर. थँक्यू मॅम. थँक्यू. परफॉर्मन्स 100%, त्यामुळे पदकही 100% असायला हवे. मग 10 उर्मिला. बडोद्याहून येत आहेत चिराग मैडा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. मित्रा, आपल्याकडे शतायुषी व्हा असं म्हणतात. एखादा माणूस जर 1000 वर्ष जगला असता त्याचा हॅपी बर्थडे असा करा, पण फूक मारण्यापुरती शक्ती तर पाहिजे. आणि काय केलंस हे? चांगले दिवे लावलेस. मला आपल्याकडे आई म्हणते ना, काय दिवे लावलेत पहा माझ्या मुलाने. छान दिवे लावलेत. कसं काय, कुठून यायचं बोलायला तुझ्याकडे? कोणी माझ्या घरातलं अग्निशामक दलात नाहीये, कसं काय येऊ? असा देऊ? जिगर में बड़ी आग है. काय है, कस काय है? बस ये माता जी की भक्ति एक, और उस भक्ति में हम खो के ये डांस करते हैं. माता जी की भक्ती आहे. मराठी मुली बरोबर लग्न केलंस ना? हा. अरे तोच आगीशी खेळ आहे. परत कशाला आगीशी खेळ? नाही का? मराठी मुली बरोबर लग्न केलं. बरं मी काय म्हणतोय, हे विझवून बोलूया का हसच बोलूया? हाँ. बुझाए इसको. हाँ बुझा दे. बुझा विझवा रे. ये स्पेशलिटी आपका? हाँ सर, हर जगह आरती मंदिर में माता जी के लिए करते हैं. माता जी के लिए करते हैं. हाँ. हमने तो बचपन में बच्चन साहब को देखा था, सारा जमाना उसमें करते हुए. हाँ. आप उसके बाद आज आपको देखा है. लेकिन ये इसमें जलते दिए थे, उसमें उन्होंने लाइटिंग लगाई. लाइटिंग ये तो रियल है. हाँ, जल सकता है इससे. जलता भी और चलता भी है. शक्ति होती है, एक शक्ति होती है ना माता जी की, तो कुछ नहीं होता. अरे यार ये क्या है, देखो माता जी की शक्ती. जल तुला कधी लग्न केलं त्यांच्याबरोबर? 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाली. पण मग हे असं करतात आगीशी खेळ, तर ते दुखतं भासतं, चालतं ना. मी आगपेक्षा डेंजर आहे ना. असं मी म्हणले ना आधी, तसं आहे. आगीशी खेळ असतो. पण त्यांच्यामुळे हे शिकलात का तुम्ही पण? हो, त्यांच्यामुळे. ते माझे सर होते आणि मग आमचं जमलं आणि मग लग्न झालं. ते तुमचे सर होते? ते काय शिकवायचे तुम्हाला? दोन्ही शिकवायचे, डान्स आणि प्रेम पण.
डान्स आणि प्रेम. डान्सच शिकवायचे, पण मला त्यांच्याशी प्रेम झालं आणि मग आमचं लग्न झालं. चिराग, बहुत बहुत खूबसूरत वाकई. मतलब दिवाळीचा सण तर आमचा होऊन गेला, पण तुमच्यामुळे आम्हाला ह्या मंचावरती परत एकदा दिवाळी दिसली, परत एकदा एक अद्भुत सुंदर काहीतरी दिसलं. आणि नक्कीच तुमच्यामध्ये काहीतरी दैवी असणार तेव्हा तुम्ही नाच करत असाल तेव्हा, की अशा प्रकारची एक काहीतरी शक्ती येऊन, म्हणजे मी बघितलं स्वतः, खाली थोडंसं आग पडली होती, ती पण तुम्ही पायाने विझवून टाकली कारण ती वाढू नये किंवा त्यांच्या घागऱ्याला ती लागू नये म्हणून. अप्रतिम अप्रतिम. आणि निकिता, तुम्ही फारच सुंदर दिसताय. म्हणजे तुम्ही सांगितलं नसतं तर तुम्ही मराठी आहात ते कळलं सुद्धा नसतं. आणि तुमचं मराठी आता थोडं थोडं गुजराती बोलतंय का मराठी असं झालंय, पण बहुत सरस छे, बहुत सरस छे, मने बहु गामी. मैम, आपका जो पिक्चर था अनिल कपूर के साथ और श्रीदेवी के साथ, जुदाई पिक्चर था, तो मैं इनको हमेशा यही बोलता था कि कोई लड़की अगर मुझे 10 लाख 15 लाख देगी तो मैं आधा आधा बांट लेंगे और शादी कर लेंगे दूसरी. अरे काश मुझे पहले पता होता, मैं अनिल कपूर को छोड़ के आपके पास नहीं आती. अगर आपका पहले पता तो मैं इनके पास जाता ही नहीं. मैम, इसके ऊपर आपको क्या कहना है? काही नाही, मम्मी मकरन सरोवर गेली असती ना. म्हणजे जिथे अँकरिंगच करतोय आयुष्यभर. हे गेले उर्मिला बरोबर, हे गेले मकरंद सरा बरोबर, जित्या काय अँकरिंग. बहुत अच्छा आहे. मीच देतो मग गुण. जाऊ बरं. मकरंद सर, तुम्हाला कसं वाटलं? मला असं वाटतंय की या सगळ्या ज्या तुमच्या ज्योती आहेत त्या गावातनं, गुजरातमधनं म्हणा, थोड्या महाराष्ट्रातनं म्हणा, आपापसात येऊन गप्पा मारतायत की पहिल्यांदा असं वाटलं की एका गुजरात्यांनी मराठी मुलीशी लग्न केलं आणि मराठी पाऊल पडते पुढे मध्ये अटके पार झेंडा रोवला. 10 पैकी किती पदकं मिळतात तुला हे आपण पाहूया. आधी कुणाला विचारूया, मकरंद सरांना की उर्मिलाला? उर्मिला जी. थांब करतो मायनस. चिराग और निकिता, आपके इस खूबसूरत परफॉर्मन्स के लिए और सगळी संध्याकाळ इतकी सुंदर, ज्योतिर्मय आणि अगदी मॅजिकल करून टाकली तुम्ही, त्यामुळे त्याच्याकरता मी तुम्हाला 8 पदकं देते. 10 पैकी 8 पदकं. वा, थँक्यू. थँक्यू. वा वा मकरंद सर, वा. 8 पदकं. वा वा. थँक्यू सर. आपला महाराष्ट्र सर्वच बाबतीत प्रगत आहे खरं तर. म्हणजे साहित्य म्हणा, कला म्हणा, सगळं मी म्हटलेलंच आहे आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. पण ना, गुजरातमध्ये एक गोष्ट आहे, तिकडे लोड शेडिंग होत नाही कारण त्यांची जी ऊर्जा आहे, सौर ऊर्जा जी आहे ती खूप आहे त्यांच्याकडे. ते इतर राज्यांनाही देतात. त्यामुळे मला असं वाटतं की चिरागला विनंती करावी की बाबा तुझे दिवे इथे सोडून जा, कारण महाराष्ट्रात लोड शेडिंग खूप होत असतं. मुंबईत फारसं होत नाही पण बाकीच्या गावामध्ये, शहरामध्ये खूप होत असतं. तर मी त्याला विनंती करतो, बघूया काय होतं ते महाराष्ट्राचं लोड शेडिंगचं. अर्थात तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटीशी विश्रांती. मी असा गेलो असा परत आलो. तुम्ही पाहत राहा केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. खरं सांगायचं तर तू जे काय केलं त्याच्याकरता माझ्याकडे शब्दच नाही आहेत. केसरी परफॉर्मर ऑफ द डे कोण आहे? वैयक्तिक कलाकार की संघ? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. कधी कधी असं होतं की परफॉर्मन्स नंतर परीक्षक गुण देतात, परीक्षण करतात, पण कधी कधी परीक्षकांवरच वेळ येते, ते स्वतःचीच परीक्षा घेत असतात. अशी वेळ बहुधा परीक्षकांवर येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पुढच्या परफॉर्मरचं, कारण देवानी आपल्याला 2 हात दिलेत आणि ते त्याच्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठीच दिलेले आहेत. रत्नागिरीहून धीरज येतो.
हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। नमस्कार सर, हे मी चित्र पायाने काढलं, गणपतीचे चित्र मी पायाने काढलं याचं मला दुःख वाटतंय, पण गणपती चित्र पायाने काढणं हेच माझं की पायाने काढतो हे माझा हात आहे, पाया हा। हर तरफ जुल्म है, बेबसी है, सहमा सहमा सा हर आदमी है, पाप का बोझ बढ़ता ही जाए, जाने कैसे ये धरती थमी है, बोझ ममता से तू ये उठा ले, तेरी रचना का ही अंत होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। तू पायानी चित्र काढलंस, तू पायानी रांगोळी काढलीस, हो सर, त्याला आम्ही कलाच मानतो, पण त्याचं परिमाण थोडंसं वेगळं आहे, कारण का काही गोष्टी तर आमच्याकडे 10 हात जरी असते तरी आम्ही करू शकलो नसतो, म्हणजे मी तरी। मला तर असं वाटलं की त्याच्यातनं ते फूल जिवंत होऊन जाईल आणि खरंच ते मी घेईन आणि मी माझ्या घरी ठेवीन। थँक्यू सर। त्याच्यात खूप प्रेम होतं आणि कारण काय हे तू पेंटिंग करण्याचं? माझे आई वडील आणि माझे सहकुटुंब परिवार आणि माझे गुरु यांनीच मला शिकवलं आणि म्हणून मी आज तुमच्या पुढे उभा आहे आणि मराठी पाऊल पडते पुढे म्हणजे मध्ये माझं मी पहिलं पाऊल टाकायला सुरुवात करतोय। मला असं वाटतं की मागच्या पर्वात पण मी होतो मित्रा, अनेक लोक म्हणजे आपल्याकडे मराठी पावलं खूप मोठी मोठी पावलं आहेत पुढे गेलेली, सचिन तेंडुलकरपासून ते लता मंगेशकरांपर्यंत खूप मोठी मोठी माणसं आहेत होऊन गेलेली। आज पहिल्यांदा मला वाटतं या पावलाने मराठी पाऊल पडते पुढे आणि त्या पावलाचा किती अर्थ आहे आणि त्याला किती महत्त्व आहे हे मला तरी पहिल्यांदा आयुष्यात कळलं। खैसून येलास? रत्नागिरीतून? हो। कुठल्या गावातून? भगवती बंतर। अच्छा धीरज, खरं सांगायचं तर तू जे काय केलंस त्याच्याकरता माझ्याकडे शब्दच नाही आहेत, त्यामुळे मी सुद्धा रत्नागिरीची आहे आणि रत्नागिरीला रत्नांचं आगर म्हणतात, पण मला असं वाटतं असं एक अप्रतिम रत्न इथे आपल्या समोर आहे आणि मी जे येऊन इथे तुझं कौतुक केलं हे 2 गोष्टींकरता केलं। एकतर असं कधीही समजू नकोस की जी काही तुला वाहवा मिळते ती तुझ्या व्यंगांमुळे तू हे करतोस त्यामुळे मिळते फक्त, कारण तुझं हे जे चित्र आहे गणपतीचं, हे चित्र इतकं सुंदर आहे की मला वाटतं की ते कुठेही तू कसंही प्रेझेंट केलंस तरी त्याला तितकीच वाहवा मिळेल। एक मोठ्या बहिणीसारखं मी तुला असं हे देऊ इच्छिते, असा म्हणजे त्याला सल्ला देऊ इच्छिते की तू तुझ्या काही कलांवरती जास्त काम कर आणि त्यांना जास्त डेव्हलप कर। जोरदार टाळ्या धीरज करता। थँक्यू मॅडम। तुझे आई बाबा आलेत तर बरोबर? सर आले, आपण त्यांच्याशी बोलू शकतो का? या ना।
तुम्ही तुमच्या मनात असं काही ठेवलं का की याला आम्ही सगळं शिकवणार? हा जन्माला आला तो सगळ्यांनी नाकारलं. त्याला आम्ही दोघांनी जिद्द दिलेली, तू जेवढं तुझ्या अंगात जेवढी कला असेल तू बाहेर सगळ्यांना दाखवून दे की माझ्यासारखा दुसरा कोणी असेल त्यानेही अशी माझ्यासारखी जिद्द करावी. असंच नाही आहे की फक्त व्यंग असणाऱ्या मुलांनी ह्याच्यासारख्या मुलाचं आपल्या डोळ्यासमोर एक उदाहरण ठेवावं, पण मला असं वाटतं की सर्व तरुण पिढीने याच्यासारख्या मुलाचं त्यांच्या डोळ्यासमोर उदाहरण ठेवावं. कारण हा 18 वर्षाचा आहे आणि मला अशा अनेक 18 वर्षाची मुलं मुली माहिती आहेत की त्यांना खरोखरच खूप गोष्टी प्राप्त आहेत, पण त्याचा तेवढा 1% उपयोग त्यांच्या आयुष्यात करत नाही आहेत. सर, आता तुम्ही किती पदकं द्याल? आता आली आहे निकालाची वेळ, पण या वेळेला कुणीही एलिमिनेट होणार नाही, कुणीही स्पर्धा सोडून जाणार नाही आहे. पुढच्या 10 एपिसोड्सपर्यंत 50 स्पर्धक निवडले गेलेत या प्राथमिक फेरीसाठी. दुसऱ्या फेरीमध्ये काही स्पर्धक संघ आपल्याला सोडून जाणार आहेत, पण ते तेव्हा. आता निकाल कसला आहे तर एक कुणीतरी स्पर्धक संघ ठरणार आहे परफॉर्मर ऑफ द डे, आणि कुठल्या तरी एका संघाला मिळणार आहे किंवा वैयक्तिक कलाकाराला मिळणार आहे अटकेपार झेंड्याचा खिताब. फक्त त्या कलाकाराने किंवा त्या संघाने एवढंच करायचं, तो अटकेपार झेंडा मिळालेला शेवटपर्यंत टिकवायचा आहे, म्हणजे पुढच्या एपिसोडमध्ये येताना सुद्धा त्यांनी तो झेंडा मिळवायचा आहे आणि तो झेंडा मिळवायचा स्वतःचे कलागुण दाखवून. आता परीक्षक सांगतील की कोण आहे परफॉर्मर ऑफ द डे आणि कोणाला मिळतो अटकेपार झेंडा. मला फक्त एवढंच विचारायचंय की तू हा जो स्वतःसाठी निकाल लावून घेतलायस, एक बक्षीस घेतलेलं आहेस धीरजकडनं, ते तू मला द्यावंस. तुम्ही दोघांनी शेअर करा. केसरी परफॉर्मर ऑफ द डे जो संघ ठरणार त्यांना प्रत्येकी एक गिफ्ट हॅम्पर मिळणार केसरीतर्फे, आणि जर वैयक्तिक कलाकार असेल तर त्यांना वैयक्तिक गिफ्ट हॅम्पर मिळणार. तर पाहूया केसरी परफॉर्मर ऑफ द डे कोण आहे, वैयक्तिक कलाकार की संघ? बी फॉर बॉयज फ्रॉम नागपूर. The helicopter shot. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे. अटकेपार झेंडाच्या आजच्या भागातील अटकेपार झेंडाचे मानकरी आहेत आमची छोटी कर्नाटकी उस्ताद अदिती. कृष्णा कृष्णा हीच आहे मजा, हीच आहे ऊर्जा या मंचाची. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेलो आहोतच, आणि हा प्रवास आणखी सुखद, आणखी नेत्रदीपक, आणखी रोमांचकारी आणि आणखी थरारक होणार याबद्दल मला शंका नाही. 2 सुंदर परीक्षक आणि असे स्पर्धक आणि असे शिकवणारे शिक्षक सुद्धा, गुरु सुद्धा लाभतायत. आणखी काय हो माणसाला शिकायलाही मिळतंय. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत एकमेकांची काळजी घ्या आणि एकमेकांवर प्रेम करत राहा, आणि पाहायला विसरू नका केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे अटकेपार झेंडा.